नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार आहोत नवग्रह शांती. तर नवग्रहांचं कार्य काय, ते काय काम करतात आणि आपली कर्म कशी असली पाहिजेत, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. जसं की हेमंत गुरुजींनी ही पूजा सांगितलेली आहे. खरंच खूप छान आहे पूजा. तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर गुगल पेजवर जाऊन श्री हेमंत गुरुजी टाईप करा. तुम्हाला त्यांचा नंबर आणि सगळी माहिती मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नव्हत्या, त्या माहिती होतील. त्यानंतर बघा, चौथ्या पाटावरती नवग्रह मांडलेले आहेत. तर सूर्य हे आत्मकारक ग्रह आहे. सूर्य पूर्ण जगभरात काय देतो? प्रकाश देतो. म्हणून सूर्य व्यक्तीमध्ये आत्मप्रकाश देतो, आत्मज्ञान देतो, डोळ्यांमध्ये प्रकाश देतो. सर्व सूर्यांचं कारक. समाजामध्ये मान, प्रतिष्ठा, आदर, सन्मान हे सर्व कोण देतो? सूर्य देतो. म्हणून सूर्याची पूजा या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर आहे चंद्र. चंद्र मनाचा कारक आहे. मनामध्ये शांतता, शीतलता, शांत बुद्धी हे सर्व चंद्रमला म्हणतो. म्हणून चंद्राची पूजा या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर आहे मंगळ ग्रह. मंगळ व्यक्तीला साहस, धाडस, पराक्रम करण्याची वृत्ती मंगळ देतो. साहसी ग्रह आहे, धाडसी सेनापती आहे. म्हणून मंगळाची पूजा या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर आहे बुध ग्रह. बुध व्यक्तीला बुद्धिमान बनवतो. बुध व्यक्तीला बोलण्यात हुशार करतो, वाक्कला देतो, वाक्पटू बनवतो, व्यापारामध्ये दक्ष बनवतो. म्हणून बुधाची पूजा या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर आहे गुरुदेवता. बघा, प्रत्येक गोष्टी असून पण व्यक्तीला मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणून गुरु महाराजांची पूजा. भरपूर लोक बुद्धिमान आहेत, पण त्यांना योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती आलं की जीवनात एकदम उन्नती प्रारंभ होते. म्हणून गुरु महाराजांची या ठिकाणी पूजा केलेली आहे. त्यानंतर आहे शुक्र ग्रह. सर्व वस्तू असून काही लोकांना त्याचा उपभोग घेता येत नाही, सुख मिळत नाही, बरोबर ना. भरपूर गोष्टीबद्दल सुख लाभत नाही का? तर शुक्र ग्रह तिथे मजबूत तुम्हाला पाहिजे. शुक्र चांगला असेल तर तुम्हाला सर्व सुख, समृद्धी, ऐश्वर तुम्हाला सर्व आपोआप मिळतात. म्हणून शुक्राची पूजा. त्यानंतर आहे शनी. शनी हा कर्म फलप्रदाता ग्रह आहे. शनी न्यायप्रिय ग्रह आहे. शनी न्यायदेवता आहे. कर्म चांगलं असेल तर तुम्हाला चांगलं फळ मिळणार, कर्म चुकलं असेल तर तुम्हाला त्या दंड देतो. म्हणून शनीला न्यायाधीश असं म्हटलेलं आहे. शनी हा न्यायकारक ग्रह आहे. त्यानंतर राहू आहे. बघा, समोर खालचा ते उजव्या हाताला बघा फक्त मुंडक आहे राहू, आणि डाव्या हाताला केतू आहे. केतूला वरचा भाग नाही आहे. हे राहू आणि केतू एकच दैत्य आहे. राहू बाहुबल देतो. राहू व्यक्तीला सर्व गुण संपन्न बनवतो. राहू चांगला असेल तर, खराब असेल तर व्यक्तीला नको त्या मार्गाला घेऊन येतो, नको तिथे फसवणूक करतो, नको तिथे गोष्टी गायब होऊन जातात, नको तिकडे मनामध्ये भ्रांती उत्पन्न होते. काय करू नका हे असं मनामध्ये चंचलता उत्पन्न होते. कोण करतो? राहू. त्यानंतर केतू आहे. केतूला मोक्षकारक म्हटलेलं आहे. बघा, शेवट मोक्ष आहे आम्हा सर्वांना माहिती आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तुम्ही धर्म करा, तर धर्माचा मार्ग तुम्ही अर्थ उपार्जन करा, त्या अर्थानं तुम्ही तुमची कामनापूर्ती करा. शेवटी काय आहे? सर्व झाल्यानंतर काय? मोक्ष आहे. आम्हा सर्वांना माहिती आहे. तर मोक्षकारक गण कोण आहे? केतू आहे. केतू त्या मोक्षाच्या वाट्यात तुम्हाला मदत करतो. कसं? तर केतू वैराग्यकारक सांगितलेलं आहे. मनामध्ये वैराग्य आलं की व्यक्ती काय करतो? संन्यास मार्गाला निघून जातो. पूर्ण नसतं सर्व मोहमायातून तो सुटका घेतो. म्हणून केतूला मोक्षकारक ग्रह म्हटलेला आहे. म्हणून केतू हा मोक्षकारक ग्रह आहे. शेवट जो कलश आहे, लास्टला कलश मांडलेला आहे बघा, नवग्रहानंतर जो कलश आहे त्याला रुद्रकलश म्हणतात. ईशान्य रुद्रकलश म्हणतात. जिथे जिथे आपण हवन करतो, पुढे इथे हवन होणार आहे, यज्ञ करतो, त्या ठिकाणी भगवान शंकराचं स्थान अनिवार्य द्यायला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. नाही तर या यज्ञाला, या शांतिक्रमाला काहीही फळं मिळत नाही. सुरुवातीला गणेश पूजन आणि शेवट शंकराची पूजा म्हणजे रुद्रकलशाची पूजा. मग हे कर्म हे संपन्न होणार. त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे हवन आहे. तर देवतांना भोजन अपेक्षित आहे. जसं एखाद्या पाहुण्यांना आपण भोजन भाव घालतो, छान मिष्टान्न पदार्थ भगवांना देतो, मग ते तृप्त होतात आणि प्रसन्न मनाने घरातून निघून जातात. तसंच देवतांना बोलवून इथे बसवलेलं आहे, पेढे फळं दिलेले आहे, परंतु ते काही खाणार नाही. शेवटी आपणच ते खाणार आहोत, बरोबर ना, प्रसाद म्हणून. देवान काय खाणार आहेत? देवांना हे हवीरद्रव्य आहे, तूप आहे. आणि जे मंत्राद्वारा आपण जे स्वाहा म्हणतो तेव्हा देव ते आहुती ग्रहण करतात. म्हणजे जसं की सूर्याय स्वाहा म्हटलं की आहुती सूर्यासाठी आहे. मग त्या आहुती सूर्य भगवंतापर्यंत
असते सूर्य त्याला ग्रहण करतात, आपल्यावरतून ते आशीर्वाद देतात. अशाप्रमाणे हे सर्व कर्म इथे होत आहे. पुढे हवन होणार आहे. हवनानंतर कार्य आपले हे संपन्न